So now start and let's play. Game on. पहिलाच बॉल आणि एक्स्ट्रा धावेने होते सुरुवात. शुभम लोखंडे मुंबईभरच्या खेळाडूची चर्चा आहे. मुंबईच्या कानाकोपऱ्यामध्ये त्याचा चाहता वर्ग आणि जर आपण पाहिलं भटवाडीमध्ये देखील बराच चाहता वर्ग त्याची मॅच पाहण्यासाठी आलाय. इथे मात्र जबरदस्त ड्राईव्ह, तिकडे मात्र मिसफील्ड आणि बॉल निघून गेलाय. निखिल पाटील या वेळेला शुभमच्या बॅट मधून पहिलाच बॉल, पहिला चौकार, 4. जबरदस्त. 1 बॉल 5 सुरुवात झालीये, परंतु पायाला मात्र काहीसा दुखापत होताना पाहायला मिळते शुभमच्या. सुरुवात तर झालीये, शेवट बघायचंय. पुन्हा ड्राईव्ह केला तिकडे, क्या बात आहे, जबरदस्त निखिल. कम ऑन निखिल, व्हेरी वेल. आज निखिलने या मैदानाचा अभ्यास स्थानिक अर्थातच स्टेशन वाईजच्या क्रिकेटमधून केलाय. त्यामुळे व्यावसायिक क्रिकेटसाठी त्याला मात्र कुठेतरी प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधामध्ये अगदी आपल्या संघासाठी साथ देताना मात्र कुठेतरी ती कामगिरी त्याला करता आली आहे. ओहो, जबरदस्त टप्पा, जबरदस्त बॉल आणि नो डाऊट, येस डेफिनेटली माघारी पाठवलंय. स्टंपिंग आउट. हॅलो, एक महत्वाचा बॅटर जो आक्रमक आहे, जो डेंजर आहे, ज्याची चर्चा आहे, त्या बॅटरलाच कुठेतरी शांत केलं. एक मोठं यश मात्र मिळवलं गोलंदाज धीरजने. त्याला साथ लाभली या स्टंपिंग आउट स्वरूपात घेतलेल्या खेळाडूची, अर्थात सुशांत राणे. क्विक अँड फास्ट सर्वच गोष्टी मात्र सुशांतने देखील दर्शवल्या. जबरदस्त इन ॲक्शन. बॅटर ऑफ प्रवीण. आज प्रवीण देखील स्टेशन वाईजचं क्रिकेट जगलाय. इथे मात्र खोलवर टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा निखिलकडे फेकी केली आहे आणि डॉट बॉल. तो पहिला चौकार कुठेतरी थोडासा निघून गेला. नाहीतर एक सुरुवात अधीरा सत्यविनायक कामोडे गोलंदाजाची जबरदस्त होतीये. खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केला तिकडे, चान्स बनला होता पण बॉल तिकडे मात्र मिसफील्ड केली आणि सिंगल 1 रन. पाच बॉल 6 रन शेवटचा बॉल आहे. इथे मात्र स्विच हिट केलंय, सिंगल रन मिळेल. एका षटकाचं खेळ संपलाय. धावसंख्या आपण पाहिली तर 1 ओव्हर आणि 7. तो पहिला चौकार, पण षटक मात्र जबरदस्त हाताळलं. एक जबरदस्त आयोजन या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून या विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एखाद्या खेळाडूला, एखाद्या संघाला काय अपेक्षित असतं, तर एक चांगलं आयोजन, एका चांगल्या संघाच्या माध्यमातून सहभाग, एका चांगल्या संघातून खेळत असताना एक चांगलं क्रीडांगण आणि त्या क्रीडांगणामध्ये असलेली खेळपट्टी, या सर्वच गोष्टी कुठेतरी या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर आणखी जर त्या खेळाडूला असलेलं पाठबळ म्हणजे त्याचा चाहता वर्ग, या सर्व गोष्टी असतील ना, तर एखाद्या खेळाडूचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळतो. अनेक खेळाडूंचे अनेक चाहते आज मात्र त्या आशीर्वाद घेऊन त्या संघासाठी, त्या खेळाडूसाठी इथे दाखल झालेत. बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केला तिकडे, मिसफील्ड झाली थोडीशी, पण बॅकअपला आहे धीरज. सिंगल मिळतोय.
दरम्यानचा बॉल जर आपण पाहिला व्हाईट बॉल, चुकीचा बॉल हाताळलाय. पडद्यावर जोर देऊ नका. तिकडे आपण कोण पॅरेंट्स आहे त्यांचे प्लीज आपल्या मुलाला थोडंसं मागे घ्या. कोणाचे पॅरेंट्स आहेत ते त्या मुलाला मागे घ्या. ओहो, जबरदस्त कट केलाय. का बॉल पिचिंग केलाय आकाशने. ओहो, लाजवाब. पण बॉल मात्र सुमित कडनं निघून गेलाय. चांगले एफर्ट दिले होते सुमितने. बॉल तिकडे कुठेतरी सुमितला कव्हर करणं थोडं डिफिकल्टच होतं, कारण बॉलला थांबवू की आतमध्ये ढकलो. हा बॉल तसा ढकलणं म्हणजे तिथेच बाउंड्रीवरतीच त्याला कुठेतरी बॉलला ट्रॅव्हल करावं लागलं आणि आलाय चौकार. चान्स 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 आणि मिस झालंय. 13 रन झालेत. 4 बॉल 13. यावेळेला व्हाईट बॉल. धावांची प्रगती होते. सरी शुभम लोखंडे माघारी पाठवलाय तरी धावांचा कुठेतरी इथे मात्र आणखी एक व्हाईट बॉल. 15 धावसंख्या झाली आहे, म्हणजे 30-32 धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. क्या बात आहे. जबरदस्त ड्राईव्ह केलाय. थोडासा मात्र बाउंड्री लाईनच्या थोडासा अलीकडे टप्पा राहिला. 1 to go. 5 बॉल 16 झालेत. शेवटचा बॉल होता. एक चांगला टप्पा. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 16. 2 ओव्हर आणि 16 रन. पहिल्या ओव्हरचा देखील चौकार कुठेतरी विचारात घेतला जातोय गोलंदाजी टीमच्या माध्यमातून. दुसऱ्या ओव्हरचा देखील चौकार, कारण त्या मिसफिल्ड आणि ती धावांची प्रगती. सुशांत आलाय गोलंदाज. हो, क्या बात आहे सुशांत. हा आवाज ऐकण्यासाठी देखील अनेक जण उत्सुक असतात. आत्मविश्वासी आवाज आहे हा. जबरदस्त. बाबू सर देखील अगदी आवर्जून हा आवाज ऐकण्यासाठी उत्सुक असतात. म्हणजे मुंबईच्या क्रिकेटमध्ये अनेकांचे वेगवेगळे काही स्वरूप आहेत. 1 to goचा आवाज अजित निकम सरांचा, हा आवाज ऐकण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. 1 हँडेड स्ट्रोक पाहण्यासाठी कुठेतरी शुभमचा तो देखील प्रेक्षक उत्सुक असतात. बल्लीचा बल्ला कर दिया हल्ला त्यासाठी देखील आवर्जून येतात. असे अनेक खेळाडूंची आपण नावे घेऊ शकतो. व्हाईट बॉल अगदीच अनेकांचे. आणि अलीकडच्या काळामध्ये संदीप मराठे या पंचांचा देखील कुठेतरी पंच म्हणून कामगिरी करण्याचा देखील अंदाज अनेकांना आवडू लागलाय. फुलटॉस बॉल होता, स्टेप आउट केलाय.
सिंगल रन. 18 रन झालेत. 2 बॉल 18. चला यानंतर इनिंगमध्ये टॉस केला जाणार आहे. पुढच्या 2 संघांनी लगेचच मैदानामध्ये उपस्थित राहायचे. कोणत्याही प्रकारचा आपल्याकडे वेळ नसणार आहे. टॉस लगेच उडवला जाईल. साई सिद्धी अंधेरी जॉर्ज 11 स्टार ड्राईव्ह केला. तिकडे बॉल निघून गेलाय. आलाय किती धावांसाठी फटका. 4 रन. चौकार. फिल्डिंग खूप तुम्हाला गरजेची आहे. क्विक अँड फास्ट. तुमच्या बॉलवरती तुमची नजर अगदी बारकाईने पाहिजे. बॉलवरती नजर म्हटलं की कातील नजर म्हणून एक खेळाडू जगला. अर्थातच या खेळाडूचं नाव घेतलं तर सचिन राणे यांच्या चेहऱ्यावरती अगदी हलगत हास्य उमटेल. टिपू ज्यांच्या तालमीमधील हा खेळाडू, काय बॉलवरती नजर होती त्याची. इथे मात्र स्टेपवरून खेळण्याचा प्रयत्न. चार बॉल 23 रन झाले. शेवटचे उर्वरित 2 बॉल. मॅचला मजा येणार आहे. या म्हणजे बल्लीचा संघर्ष वाढणार आहे. बल्लीची बॅटिंग बघण्यासाठी अनेकांना आता मात्र उत्सुकता लागली आहे. तिकडे एक शॉर्ट वन टप्प्याचा बॉल चान्स मांडलाय आणि येस डेफिनेटली रन आउट झालाय. करण सोडा. एक चांगला टप्पा मात्र कुठेतरी सुशांत रणेम या गोलंदाजाचा आपण पाहिलात. विकेट मिळतोय. 5 बॉल आणि 23 रन झालेत. गुणलेखन कक्षामध्ये आज जर आपण पाहिलं म्हणजे जसं जसं क्रिकेट बदलत गेलं तसे आमचे गुणलेखक देखील बदलत गेले. स्टेशन वाईजचं क्रिकेट कोणी कव्हर केलं तर आमचे रोहित होते गुणलेखनामध्ये. तदनंतर निखिल आले. निखिलने कव्हर केले काही मॅच. आता आर्यन आहेत. आर्यन कव्हर करतायत. असे अनेकांनी आज या क्रीडा स्पर्धेची ही गुणलेखनाची जबाबदारी पाहिली. आमचे UBCचे देखील स्कोरर तेजस आहेत. प्रत्येक मॅच 23 झाले. 23. जबरदस्त कोणाल. क्या बात आहे. काय ड्राईव्ह केलाय. बॉल निघून गेलाय. फरार झालाय. शेवटचा बॉल होता आणि एक जबरदस्त ड्राईव्ह केलाय. म्हणजे ही मॅच अगदीच धावांची प्रगती करते मालवण मुकेश रॉयल्स टीम. (27) 27. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी रेडी राहायचंय. ह्या ओव्हर नंतर टॉस केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टन क्रीडांगणामध्ये उपस्थित व्हायचे. साई सिद्धी अंधेरी जॉर्ज 11 स्टार कॅप्टन उपस्थित राहायचे. धीरज गोलंदाज झालाय. संजूला आज करणने डेडिकेटेड केलं मॅन ऑफ द मॅच. कारण तो त्या असलेल्या कामगिरीचा हकदार होता. अगदी बॅकफुटला जाऊन हलकासा सिंगल रन मिळतोय. संजू खरं तर आपल्या चेंबूर परिसराचा खेळाडू आहे. परंतु संजूची देहबोली, त्याची असलेली बॉडी लँग्वेज अर्थातच एखाद्या ऑस्ट्रेलियन प्लेयर सारखीच आपल्याला पाहायला मिळते. चला 15 मिनिटांमध्ये इनिंग कंप्लीट झाली पाहिजे. शेवटचे काही बॉल या ओव्हरचे बाकी आहेत. ओहो क्या बात आहे कुणाल. जबरदस्त जज केलाय. प्रॉपर रीड केला बॉलला. कुठने टेक और 1 रन देख.
हो हो, जबरदस्त फिल्डिंग एफर्ट. काय ड्राईव्ह केला, त्या बॉलला थांबवलंय तिकडे विवेकने, विशालने, सॉरी विशाल. 30-30. एक पुन्हा एक सिंगल रन मिळेल. 3 बॉल 31. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. ट्राय तर करणार नो डाऊट. आणि काहीसा तांत्रिक बिघाड होतोय क्रीडांगणामध्ये. हॅलो, काही क्षणातच मॅच चालू होणार आहे. अगदी अनेक लाईव्हचे प्रेक्षक मॅच पाहत आहेत. त्यांच्या माहितीसाठी थोडासा तांत्रिक इश्यू झालाय. 2 मिनिटानंतर लगेचच मॅच ऑन होणार आहे. कुठेही आपण जाऊ नका, मॅच आनंद घेत राहा. असेच या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून जुळले जा.
हॅलो. चला पुढच्या दोन टीमचे कॅप्टन आपण ग्राउंडमध्ये यायचे. दोन्ही टीम कॅप्टन या. साई सिद्धी अंधेरी आणि जॉर्ज स्टार, जॉर्ज 11 स्टार. तो बाउंड्रीचा पडदा सोडायचा समोर. हा, नेक्स्ट मॅच टॉस केला जातोय. एका बाजूला साई सिद्धी अंधेरी आणि जॉर्ज 11 स्टार, दोन संघांचा सामना काही क्षणातच आपल्या भेटीसाठी येणार आहे. हॅलो. चला जाणार होतो मॅचच्या दिशेने. समोरचा पडदा सोडा, समोर बाउंड्रीचा पडदा सोडायचे. अजूनही 3 बॉल या ओव्हरचे बाकी आहेत. रन झालेत 31, 31. 31 धावसंख्या येऊन पोचली आहे. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. तिकडे मात्र ड्राईव्ह केला होता लॉंग ऑफला सुमित आहेत आणि कॅच आउट होतोय कुणाल. जबरदस्त कॅच पकडलाय सुमित यांनी. शेवटचे लास्ट 2 बॉल. 31. अजित सव्वालेत कॅप्टन संघाचे. अजित आलाय नवीन बॅट्समन. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. चांगला ड्राईव्ह केला तिकडे, चांगली फिल्डिंग. क्या बात आहे विशाल. पुन्हा एकदा जबरदस्त बॉल थांबवलाय. बाउंड्रीचा पडदा सोडा, बाउंड्रीचा पडदा सोडा. तुम्हाला कळकळीची विनंती आहे. डिसिजन साठी काही जर अडथळा आला तर प्लीज. शेवटचा बॉल. पुन्हा ड्राईव्ह केला तिकडे, पुन्हा एकदा विशाल. फेकी केलाय, सिंगल. 1 रन मिळतोय. 33 रन झाले. 34 धावांचा पाठलाग करायचंय. 34. जबरदस्त मात्र संघर्ष करावा लागणार आहे सेकंड इनिंग मध्ये.
हॅलो 34 धावांचा पाठलाग सेकंड इनिंग मॅचकडे आपण वळतोय. आकाश आणि अखिल ही जोडी तर तैनात होते, तर गोलंदाज म्हणून कोण पहिल्या ओव्हरची जबाबदारी घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पहिली मॅन्डेटरी पॉवर प्लेची ओव्हर कंपल्सरी चेस करायच्यात. या 24 बॉलमधील 34 धावा, 10 धावांची असलेली अधिकता कोणत्या ओव्हरमध्ये कशा प्रकारे भरून काढली जाणार आहे. पहिल्या मॅचचा प्रवास केला एकतर्फी मॅचवरती नाव कोरलं, बल्ली का बल्ला हल्ला, आणि ती पुनरावृत्ती पुन्हा एकदा त्याच्या चाहत्या खेळाडूंना, त्याच्या चाहत्या दर्शकांना पाहायला मिळणार आहे काय. कारण बल्ली म्हटलं तर नक्कीच एक जबरदस्त आक्रमक खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातंय आणि संघाला ती गरज आहे. परंतु कोणत्या क्षणाला कोणत्या बॉलवरती कोणता गेम दाखवायचा हे मात्र बल्लीच ठरवणार आहे. जाऊयात मैदानाच्या दिशेने. रोडवर ज्यांनी ज्यांनी बाईक लावल्यात प्लीज तिथे ट्रॅफिक होतंय, आपापल्या बाईक जरा एका दुसऱ्या बाजूला पार्क करा. मोटरसायकल बाईक सर्वांना रिक्वेस्ट आहे, बाईक सर्वांनी आपापल्या योग्य जागेवर पार्क करा. पहिला बॉल आणि टॅप केलाय, आतमध्ये हात टाकू नका मित्रांनो. तिकडे बाउंड्रीवरती असलेल्या प्लेयरला विनंती आहे. पहिला बॉल आणि 4 रन. बाईकसाठी पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे, कळकळीची विनंती करतो तुम्हाला, तिथे ट्रॅफिक होतंय. ज्यांच्या कोणाच्या बाईक आहेत आपण तिथून दुसरीकडे पार्क करा. काय जबरदस्त बॉल आणि येस, आकाश कुराव माघारी विकेट. शांत केलं एका वाघाला, जाळ्यात अडकवलं, पिंजऱ्यात मात्र बंदिस्त केलंय. वाघ काही काळ आणखी शिकार करेल या अगोदरच केलेली ही त्याची गोलंदाजाकडनंची शिकार. जबरदस्त टप्पा करण यांचा. नवीन बॅट्समन आपण पाहतोय निखिल पाटील. चला चला स्पीडअप करा, स्पीडअप करा प्लीज, थोडं स्पीडअप करा. गाडी नंबर अनाऊन्स करतोय, आपापल्या गाडीजवळ पोचा. 1042 1030 7798. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. 5877 8006 8657 3116. तर या सर्वांना प्लीज रिक्वेस्ट आहे, आपल्या बाईक जवळ पोचा. टोईंग केली जाईल नाहीतर गाडी, आणि तिथे ट्रॅफिक देखील झालंय. आणि एक सेफ शॉट जबरदस्त निखिल, 4 रन. क्या बात आहे. आठ रन झालेत. 4 बॉल 8 रन. चार बॉल 8 रन झालेत. शेवटचे 2 बॉल या ओव्हरचे, पहिल्या ओव्हरचे पॉवर प्लेचे. मॅच फाईट होणार, एक जबरदस्त सामना पुन्हा एकदा रंगणार आहे.
क्या बात आहे. एक जबरदस्त पुन्हा एकदा रीड केला बॉल, व्हाईट बॉल. अखिल आणि निखिल ही जोडी आहे क्रीडांगणामध्ये. एक चांगला डिलिव्हर केलेला बॉल. येस डॉट बॉल. 1 to go. 9 रन. 1 to go 9. इथे वेगाने पुन्हा एकदा डिलिव्हर केला व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. प्रगती केली आहे पहिल्या ओव्हरमध्ये धावांची. 10 रन. आणि बॅकफुटला जाऊन तिकडे मात्र खेळायचं होता. डॉट बॉल. एका ओव्हरचा खेळ संपलाय. 1 ओव्हर धावसंख्या 10 रन झालेत पहिल्या ओव्हर नंतरची धावसंख्या. चला स्पीडअप करायचंय. चला कमॉन स्पीडअप करा. चला अजून आपल्याला बरेच मॅच खेळायचे आहेत. हर्षित आले गोलंदाज. चला 18 बॉल मध्ये अजूनही 24 धावांचा पाठलाग करायचंय. चला स्पीडअप करा. हर्षित नवीन गोलंदाज.
हॅलो. 2 ओव्हर 17 रन झालेत. 2 ओव्हर आणि 17 झालेत. दोन ओव्हर रन झालेत. सतरा झालेत. 2 ओव्हर 17. सतरा रन झालेत. अजून 17 पाहिजेत. अठरा रन. एक रन पुढे. 19. अजून एक रन असेल. 20 झाले रन. अजून आपण पाहतोय 9 बॉल 14 गरज आहे. डॉट बॉल. 8 बॉल अजूनही 14 हवेत. 20 झालेत. चांगली फिल्डिंग प्रवीण. 1 रन. 7 बॉल अजून 13 रन पाहिजेत. लास्ट बॉल आहे. शेवटचा बॉल होता. 1 रन पुन्हा मिळालाय आणि मॅच आहे आता 6 बॉल 12. रन झालेत 22.
1 रन येतोय. 5 बॉलमध्ये 11 धावांची गरज आहे. 23 झालेत. डॉट बॉल. चार बॉल 11. 3 बाउंड्रीची मॅच आहे. आणि विकेट. आता मात्र 3 बॉल अजूनही 11 रनाची गरज. 3 सलग चौकार सुशांत येतोय. व्हाईट बॉल. 3 बॉल अजून 10 रन हवेत. जबरदस्त बॉल. विकेट येतोय. शेवटचे 2 बॉल अजून बाकी आहेत. नवीन बॅट्समन धीरज येतोय. 2 बॉल 10. रन आलेत. 1 बॉल आणि 8 विजयाकरता. आणि इथे मात्र मालवण मुकेश रॉयल संघ 2 मॅच विजय मिळवलाय. अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅच असेल